शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी एग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेध चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता जो काही 2026चा जो काही खरीप हंगाम आहे तो जवळ आलेला आहे. तर मित्रांनो, या 2026च्या खरीप हंगामामध्ये मृग नक्षत्रामध्ये तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये जर सोयाबीनची पेरणी ही करायची असेल तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला सोयाबीन जर व्यवस्थित आणायचं असेल, नंबर 1चा ॲव्हरेज जर त्या ठिकाणी आपल्याला काढायचं असलं तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे पेरणी करताना आपल्या सोयाबीनला योग्य खत व्यवस्थापन हे करणं. मित्रांनो, जर आपण योग्य खत व्यवस्थापन जर केलं आणि त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये असे 2 डोस असे सांगणार आहोत, त्याच्यामुळं जर आपण आपल्या पिकामध्ये हे जर व्यवस्थापन केलं तर निश्चितच आपल्या उत्पादनात ही भरपूर त्या ठिकाणी भर ही पडणार आहे. तर मित्रांनो, ते 2 डोस कोणते आहे, त्याचबरोबर आपण अशा कोणत्या काळजी ह्या घेतल्या पाहिजे, त्याचबरोबर आपण एखादी अशी गोष्ट करू शकतो का, मागच्या गोष्टींचा विचार करून जर आपण यंदा जर सोयाबीनचं खत व्यवस्थापन जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच योग्य फायदा त्या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन हे 3 महिन्याचं आणि कमी कालावधीचं त्या ठिकाणी पीक आहे. तर मित्रांनो, सोयाबीन पेरण्या अगोदर आपल्याला असा विचार करायचा आहे, आपण मागच्या वर्षी आपलं जे काही रान आहे त्याच्यामध्ये जर सोयाबीन हे पेरलं होतं तर सोयाबीन पेरल्यानंतर आपल्या सोयाबीनची मागच्या वर्षी योग्य वाढ झाली होती का सोयाबीन ही छोटी राहिली होती. तर मित्रांनो, सोयाबीनची जर योग्य वाढ ही झाली असेल तर आपल्या जे काही सोयाबीनला योग्य त्या ठिकाणी नायट्रोजन मिळालं होतं. पण जर सोयाबीनची वाढ ही खुटलेली असेल, सोयाबीन मध्ये हिरवापणा हा नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं की आपल्या सोयाबीनला जे काही नायट्रोजन आहे त्या ठिकाणी कमी पडते. तर मित्रांनो, दुसरी महत्वाची जी गोष्ट, आपल्या सोयाबीनला मागच्या वर्षी जो काही फुटवा आहे तो योग्य होता का, जर एका झाडाला 3 ते 4 प्रकार ज्या फळ फांद्या आहेत त्या होत्या का, योग्य प्रकारे फुटवा हा झालेला होता का. तर मित्रांनो, तो जर झालेला असला तर आपल्याला समजून घ्यायचं की आपल्याला आपल्या जमिनीत जे काही फॉस्फरस आहे ते योग्य प्रमाणात आहे. त्याचं जर आपल्या सोयाबीनला जर फुटवा हा कमी प्रमाणात असेल तर आपल्याला त्या ठिकाणी फॉस्फरसची मात्रा त्या ठिकाणी यावेळेस वाढून द्यायची आहे. तर मित्रांनो, तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी सोयाबीनला जर आपला दाना हा पूर्ण व्यवस्थित भरला होता का, किंवा फुलं फ्लावरिंग नंतर गळून गेलेले होते का, त्याचबरोबर ज्या काही शेंगा आहे त्या व्यवस्थित भरल्या नव्हत्या किंवा शेंगळ ही त्या ठिकाणी मागच्या वर्षी झाली होती का. तर मित्रांनो, हे कारण जर त्या ठिकाणी आपल्याला दिसून आले तर आपल्याला समजायचं आहे की आपल्या सोयाबीनला पोटॅशची कमतरता ठिकाणी आहे. आपल्याला यंदा यावर्षी पोटॅशचं योग्य व्यवस्थापन त्या ठिकाणी करायचं आहे. तर मित्रांनो, ह्या ज्या काही गोष्टी जर योग्य आपण त्या ठिकाणी लक्षात जर घेतल्या तर निश्चितच आपल्याला यंदा जो काही सोयाबीनचा डोस हा करायचा आहे आपल्या सोयाबीनला, तो करायला निश्चितच सोपा जाणार आहे. तर मित्रांनो, आपण काय करतो, आपण जर DAP समजा मागच्या वर्षी आपण DAP वापरलं, यंदा पण आपण DAPच वापरतोय, पूर्ण पिकाला आपण एकच खत टाकतोय, तर मित्रांनो हे चुकीचं आहे. आपल्याला कसं, जर आपण एकच भाजी जर रोज खाल्ली तर आपल्याला तो खायचा कंटाळा येतो. तसंच पिकांचं पण आहे, पिकांना जर एकच खत देत जर राहिलं तर त्या ठिकाणी त्यांचा जो काही अपटेक करायची जी काही क्षमता आहे ती पूर्णपणे कमी होती. तर मित्रांनो, आपल्याला हे जे काही मार्केटमध्ये आलेले जे काही नवीन प्रकारचे जे काही खत आहे, मग त्याच्यामध्ये 15-15-9, 24-24-08, 19-19-19 हे दाणेदार स्वरूपातलं, त्याचबरोबर 28-28-0, त्याच्यानंतर जे काही 9-24-24, 8-21-21 हे यासारखे जे काही विद्राव्य खत आहे यांचा वापर आपण आपल्या पिकामध्ये करू शकतो. मित्रांनो, फक्त आपण DAPच वापरायचं नाही तर हे जे काही दाणेदार खत आहे यांचा सुद्धा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला सर्वांना हे तर माहितच आहे की आपल्या सोयाबीनला आपण खत हे कधी द्यायला पाहिजे. सोयाबीनला आपण सुरुवातीला एकच खत एकच डोस करतो आणि ते सुरुवातीलाच करतो, पण नंतर आपण जे काही खत टाकतो मग ते फवारणीतून विद्राव्य जे काही खत आहे त्यांचा वापर आपण फवारणीतून करतो. पण मित्रांनो, आपल्याला जेव्हा आपण सोयाबीन पेरतो त्याच्या अगोदर आपण एक तर समोर खत फेकून देतो आणि त्याच्यानंतर सोयाबीन पेरणी करतो, किंवा आपण पेटीतच जे काही खत आहे मिश्र खत त्याचं टाकून देतो. सोयाबीन आणि जे काही खत आहे ते सोबतच पेरलं त्या ठिकाणी जातं. पण मित्रांनो, आपल्याला सोयाबीन पेरताना एक काळजी ही महत्वाची घ्यायची आहे. आपण जेव्हा सोयाबीन पेरू त्या सोयाबीन व खतामध्ये कमीत कमी 3 ते 4 इंच त्या ठिकाणी जागा पाहिजे, जेणेकरून जो काही पाऊस पडल्यानंतर जो काही सोयाबीनचा कोंब हा निघणार आहे तो डायरेक्ट खताला न मिळता
तो थोडा लांब निघला तर त्या ठिकाणी नवीन येणारा जो काही कोंबा आहे तो जाणार नाही व आपलं सोयाबीनचं जे काही जर्मिनेशन आहे त्या ठिकाणी जबरदस्त त्या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो, आता राहिला प्रश्न आपण जे काही डोस सांगणार आहे तर ते डोस कोणते. तर मित्रांनो, काय करायचं आहे आपल्याला, एका एकरसाठी 1 बॅग DAP आणि त्याच्यासोबत 1 बॅग जे काही 14-35-14 हे जे काही खत आहे त्यांच्या दोही 1 बॅग घ्यायचं आहे आणि आपल्याला जेव्हा आपण सोयाबीन पेरणी करू त्यासोबत ह्या 1 बॅग एका एकरसाठी त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. तर मित्रांनो, हे झाला पहिला पर्याय. दुसरा पर्याय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एका एकरसाठी 1 बॅग DAP, 1 बॅग MOP आणि त्याच्यासोबत जे काही 20 किलो हे सागरिक आहे याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी पहिल्या डोसमध्ये त्या ठिकाणी करायचा आहे. तर मित्रांनो, हे जे काही सागरिक आहे याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट प्लस जे काही सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे त्याचा एकत्र करून हे जे काही प्रोडक्ट हे बनवलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच जे काही दाणेदार आहे. तर मित्रांनो, हे तीनही स्वरूपातले जे काही खत आहे ते एकत्र करून जर आपण पहिल्याच डोसमध्ये जर सोयाबीनला त्या ठिकाणी टाकलं तर निश्चितच आपल्या सोयाबीनला त्याचा जबरदस्त त्या ठिकाणी फायदा हा होणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर याच्यामध्ये जे काही मायक्रोन्यूट्रिएंट असणार आहे व त्याचबरोबर जे काही सीवीड एक्स्ट्रॅक्ट असणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये सल्फर सुद्धा त्या ठिकाणी ऍड केलेले आहे. याच्यामुळे आपल्याला भरपूर असा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर आपण जे काही 14-35-14 आणि DAPचं जे कॉम्बिनेशन सांगितलं होतं ते दोनच कॉम्बिनेशन न वापरता त्याच्यात जर आपण आणखीन जर सल्फर ऍड केला तर निश्चितच आपल्या सोयाबीनला त्याचा जबरदस्त असा फायदा हा होणार आहे. तर मित्रांनो, सोयाबीनमध्ये सल्फरचं जर महत्वाचं जर सांगायचं झालं तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सल्फर हा सोयाबीन मधील जे काही दाण्यांचा आकार मोठा करणं, दाण्याची साईज वाढवणं, दाण्याची जी काही गुणवत्ता आहे ती वाढवणं व त्याचबरोबर जेव्हा शेंग ही परिपक्व होते व दाणा हा वाढला जातो त्या दाण्यामध्ये जे काही तेलाचं प्रमाण हे वाढवणं, तेलाची पर्सेंटेज वाढवणं. त्याच्यामुळं जर दाण्यामध्ये तेलाची पर्सेंटेज जर जास्त असली तर निश्चितच आपल्या सोयाबीनला वजन हे त्या ठिकाणी भरपूर हे येणार आहे. तर मित्रांनो, हे जे काही 3 प्रकारचे आपण जे काही कॉम्बिनेशन हे सांगितलेले आहे, एक तर तुम्ही 14-35-14 प्लस DAP टाकू शकता किंवा DAP MOP आणि त्याच्यासोबत जे काही दाणेदार सागरिक आहे त्याचा वापर करू शकता किंवा 14-35-14 त्याच्यासोबत DAP आणि त्याच्यासोबत जे काही सल्फर आहे सल्फर हे आपल्याला एका एकरला 10 किलो टाकायचं आहे. तर मित्रांनो, ही तीनही कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या सोयाबीनला पहिल्या डोसमध्ये टाकू शकता. मित्रांनो, तुम्ही यंदा हे वापरून बघा. याचा वापर मी मागच्या वर्षी केला होता आणि मला जबरदस्त त्या ठिकाणी रिझल्ट हे आले होते. तर मित्रांनो, यंदा याचा वापर करून बघा. तुम्ही तुमच्या सोयाबीनसाठी कोणते खतही आणलेले आहे किंवा कोणत्या खतांचा वापर तुम्ही यंदा 2026च्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन पेरणीसाठी करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.